देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. ए केदार बाबा, असा चेहरा पाडून नको राहूस. मला नाही आवडत, मला वाईट वाटते. एवढा देवान चांगला चेहरा दिलाय, जरा चेहऱ्यावर हसू ठेव रे. वर आणखीन चांगला डॉक्टर आहेस तू. चांगला खायचा प्यायचा, सगळ्यांमध्ये वावरायचा, मजा करायची. काय बोलायचं याला आता. आता दादा तुला बोलतात, काय बाय बोलतात. आता ते त्यांचा वय आहे, ते बोलणारच. ते कोणाला नाही बोलत, आपल्या सगळ्यांनाच बोलतात. बोलतात का नाही? पण मला एक सांग, म्हणून आम्ही कोणी गोळ्या खातो का रे? ते मला बोलतात, रणजीला बोलतात, सीमा वहिनीला बोलतात, त्या घारू अण्णाला, ते जिवलग मित्र त्याला बोलतात, त्या सौरभला तर किती बोलतात, त्याला काही सुमारच नाही. पण म्हणून आम्ही काय तुझ्यासारखा वागतो काय? आम्ही या कानानं ऐकतो, या कानानं सोडून देतो. आणि अगदीच नाही सहन झाला तर आम्ही पण बडबडतो आणि मोकळे होतो. नाही तर काय, तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर रागाच्या भरात मी सुद्धा दादांना नाही नाही ते बोलले. पण खरं सांगू का केदार, त्यानंतर दादांना मी असं का बोलले म्हणून माझंच मन मला खायला लागलं. तुम्हा धर्माधिकाऱ्यांच्या घरातल्यांचा कौतुक करायचा तेवढा कमीच आहे बाबा. सगळे म्हणजे ना एका हाराची फुलं आहेत. एकमेकावर रागावता काय, परत एकमेकांना जीव काय लावता. आणि यश, तू काय कमी जीव लावतोस आम्हाला? माझा सोड ग, पण त्या सीमा वहिनीचा काय तो विचार करा. ती रागावून चालली आहे पुण्याला कायमची. काय मग सांगतो काय, तुम्ही सगळेजण तोंड फिरवून बसलाय. तिला काय एकट्याने मी अडवणार आहे काय? तुम्ही लोकांनी अडवायला नको, तिला विचारायला नको. नाही नाही, सीमाला थांबवायला हवं. केदार चल बाबा, तिला अडवूया. चल 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 चल, हळू चल. हो. मित्र म्हणून आणखीन काय करू मी सौरभ? मीच त्याच्या वागण्याला कारणीभूत असेल आणि मीच पुन्हा त्याच्या समोर जाणं म्हणजे आपण मानसला कन्सल्ट करायचं, तो योग्य मार्ग दाखवेल. पण तेवढ्यात पुन्हा केदारनी गडबड केली तर? अक्षरशः अर्ध्या तासात मदत मिळाली म्हणून तो वाचला, नाहीतर तो खरंच खूप सरळ आणि साधा मुलगा आहे. फक्त थोडासा घाबरतो. मला कळतंय सौरभ, तू काळजी करू नकोस. आपण आत्ताच्या आत्ता मानसकडे जाऊ, तो केबिन मध्येच आहे. चल. सौरभ 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 सौरभ, सिस्टर सिस्टर, येस मॅम. ग्लुकोजचं पाणी आणा. सौरभ, ग्लुकोजचं पाणी घेऊन या. येस मॅम. काळजी करू नको. ठीक आहे, पाणी पी. मी बीपी चेक करते. सौरभ सौरभ,
काल दुपारपासून जेवलो नाही त्याच्यामुळे असणार आहे सगळं. काल दुपारपासून जेवला नाहीयेस का? काल ते मिताली प्रकरण रात्रीपर्यंत चालू होतं आणि भरीसभर म्हणून मी सीमा वहिनीवर खूप आरडाओरडा केला. तसाच न जेवता झोपून गेलो. सकाळी उठलो तर एक केदारचं प्रकरण झालं. डोक्याचा नुसता गोंधळ झालाय. ग्लुकोज वॉटर. हे घे पी. नाही नको. गप्पी. नाही नको. मी काय आजारी नाहीये. मला उगाच म्हातारा झाल्यासारखं वाटतं. प्लीज ना. सौरभ मुकडाने पाणी पी. नको ना. पकड पकड पी. तुम्ही जा आता. बाहेर 2 पेशंट्स आहेत, त्यांना काय सांगू? डॉक्टर स्वातीनं सांगा त्यांना चेक करायला. ओके. पी ते सगळं पी. पितो. पकड. पकडशील ना? हो. नीट. हो. हे काय करताय? शी, हे मॅनर्स नाही तो तुमच्यात. इथे मला बरं वाटत नाही, मला चक्कर येते, मला ग्लुकोज पासून तुम्ही स्वतः जेवायला बसताय. शी. शट अप. हे घे खा. घरची पोळी भाजी. अरे ही काय तुमची अजब दादागिरी आहे? आणि तुमची तुमची काय चालवलंय? एवढी काय मोठी नाही तुझ्यापेक्षा मी. हो, चांगल्या 50 वर्षांनी मोठे आहात माझ्यापेक्षा. 50 नाही 100. कळलं? खा आता. आणि परत तुम्ही म्हणालास ना तर याद राख. क्या बात आहे. ही दादागिरी आपल्याला जाम आवडली. वा वा, ग्रेट. खा ना, मला बरं वाटेल. तिने बेचैन होताना कळ्याने श्वास टाकावे. तिने बेचैन होताना कळ्याने श्वास टाकावे. तिने होकार देताना जीवाचे पण हा तुमचा डबा आहे ना? आय मीन तुझ्यासाठी आहे ना? आणि काय? आणि तू बाहेरचं खात नाहीस ना? तिने बेचैन होताना. खा. ओके. किती मोजू तऱ्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या. किती मोजू तऱ्हा आता तिच्या त्या वार करण्याच्या. तिच्या हाती कट्यारीने सुखाचे खेळणे व्हावे. तिने बेचैन होताना कळ्याने श्वास टाकावे. तिने बेचैन होताना. कधी ते डाव मांडावे. कधी हसून मोडावे. सौरभ, मी तुमचा आणि तुझा सगळाच डबा संपवला. आता तुला स्वतःला सांभाळ मधुकर. जरा प्रेमानं वागणं सगळ्यांशी. तुला सगळी मायेची माणसं मिळालेत ना म्हणून तुला त्याची किंमत नाहीये. हे बघ असं घरातल्यांना पायाखाली चिरडल्यासारखं तुच्छतेने वागवायचं बरं नाही रे, चांगलं नाही. ती सीमा पण आता बघ चाललीये माहेरी पुण्याला.
नाही नुसती हूल देते का खरंच चालली आहे? अरे खरंच चालली आहे. जरा सांग तिला जाऊ नकोस म्हणून. सीमा बाहेर ये. सीमा. काय दादा? हे काय म्हणतात? काय? हा म्हणतोय तू पुण्याला चाललीस माहेरी. हो जाते. नक्की जातेस? ठीक आहे जा. कुशाल जा. आणि तिकडेच राहा. मार्कंड आल्याशिवाय या घरामध्ये पाऊल ठेवू नकोस. जा. जाते. कळलंय मला, सगळंच कळलंय. झाला? तू कशाला राहिलास इथे? तू पण जा ना. जा घरी जा. तू थांब इकडे. हो मी थांबणार एकटाच. हम्म. पण मी पण जातो कशा यात्रेला. जा. ठीक आहे. जा कुठे जायचं? हो जातो जातो. तू कोण सांगणार मला? तू जायचं म्हणून मी जाणार का? मी नाही जाणार. श्री सौरभ, तरी सांगत होतो जेवायला लावू नकोस. ही काय वेळ आहे का जेवायची? चल मानसकडे जाऊ. चल. हॅलो. हॅलो सौरभ. अरे मी घरवळणा बोलतोय. हा गारवण्णा बोला. अरे तू कुठे आहेस? जिथे असशील तिथून ताबडतोब इथे निघून ये. अरे सीमा माहेरी चालली आहे पुण्याला कायमची, आणि पुन्हा इथे येणार नाही म्हणते. काय? तू लगेच निघ. बरं हो येतो मी, लगेच येतो. हो. हा ओके बाय. काय झालं सौरभ? मला जायला लागेल. मी येतो लगेच, परत येतो. पण सौरभ, गायत्री पण आधीचा ग्रुप चांगला होता ग, तू का टाकलंस त्यांना? टाकतेय कुठे, तो ग्रुप आहेच ग, पण त्या ग्रुप मध्ये ना सगळे असे सिरियस आहे. अभ्यास अभ्यास अभ्यास, छान बोर होतं ग. पण शर्लीचा ग्रुप कसा एकदम फन लव्हिंग आहे. पण गार्गी मला खरं सांग ना, तुला ड्रिंक्स खरंच फसवून दिले का तू स्वतःहून ट्राय केलंस? काळजी करू नको, घरात कोणी नाहीये. आई मार्केटमध्ये गेलीये आणि आजोबा आणि बाबा वॉकला गेले. कोणी नाही, सांग मला. पण ऐकता, तू चोंबडेपणा करणार नसशील ना तर खरं सांग. म्हणजे कळलं, स्वतःहूनच ट्राय केलंस ना? ए मोनिका, पण खरं सांगू, सॉलिड मजा आली ग. ओ माय गॉश. हे बघ, मी फक्त वाईनच ट्राय केलीये, ते सुद्धा ऋषीने आग्रह केला ना म्हणून. हा ऋषी कोण होता? अगं ऋषी इतका हँडसम आहे ना तो. वाव, टॉल, डॅशिंग, आणि त्याचे डोळे, ओ माय गॉश, इतके छान आहेत. तुला माहितीये, कॉलेजमध्ये वॉन्टेड आहे तो. ऍक्च्युली ना तो नॉट रिचेबल आहे. ऍक्च्युली म्हणूनच तो वॉन्टेड आहे. ओ माय गॉश. अगं तो स्वतः आला होता मला कॉम्प्लिमेंट द्यायला. तो आल्यामुळे ना सगळ्या मुली माझ्यावर जळत होत्या. सीमा, घरवळणा निघते मी. शिवानी असं काय करतेस यार? प्लीज ना, चुकलं माझं. आय एम रिअली सॉरी. जाऊ नकोस ना ग. हवा तर उठा बशा काढतो ना, प्लीज ना. काय सौरभ, मनातल्या गोष्टी कधी ना कधी ओठांवर येतातच. सीमा अगं, तू घर सोडून गेलीस त्या घराचं काय होणार आहे? अरे काय का होईना, तिला कुठे काय पडलेली आहे? जाऊ दे तिला, जाऊ दे माहेरी. इथं कोणाचं काही अडत नाही तुमच्या सीमा देवींशिवाय, कळलं का? जा जा जा. ए बाई जा. हा, आई बाबांच्या जवळ जाऊन बस कायमची. हो दादा, काय बोलताय असं? ती जाऊ नये म्हणून आम्ही हातापाया पडतोय. तुमचं काय चाललंय? सीमानी ऑलरेडी इथे खूप गोंधळ झालेत ग. तू एकटीच आहेस सावरणारी. तू गेलीस तर खूप प्रॉब्लेम्स होतील सीमानी. प्लीज सीमानी, आय एम रिअली सॉरी ना. मी नको होतं सीमावानी. सीमा, सीमा, यश सांग ना रे तिला. सीमावानी, अरे मध्ये गेली ती. सीमावानी प्लीज जाऊ नको ना. प्लीज ग, ऐक ना ग सीमावानी. मला काही प्लीज ऐकायचं जाऊ नकोस. प्लीज प्लीज, मी पुरात असं नाही वागणार सीमावानी. प्लीज सीमावानी, ऐक ना ग. सीमावानी प्लीज ग, मी तुला दुखावण्यासाठी नाही बोललो ग ते. सौरभ प्लीज बाजूला. सीमावानी प्लीज ग, मी खरंच मी असं वागेन का? तुला वाटतं का असं? मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो ग. मी त्या फ्रस्ट्रेशन मध्ये बोललो. सीमावानी प्लीज जाऊ नकोस ना ग. सीमावानी, मी तुझं सगळं ऐकेन. सीमावानी.
झालं ना तुमचं समाधान? गेली एकदाची ती निघून. जाऊ दे रे बाबा, जाऊ दे. काही फरक पडत नाही आम्हाला. उलट तुरुंगातून मुक्तता झाली आमची. नाहीतरी दंडली सहन करावी लागत होती सारखी. आता जावई बापांना सांगतो. हा जावई बापू, हो जावई बापू. हा बरं, आता काय सीमा वहिनी गेलेल्या आहेत तुमच्या, त्यामुळे स्वयंपाकासाठी एक चांगली बाई शोधून आणा घरामध्ये. आणि जे मी सांगेन तोच स्वयंपाक तिने करायचा. राहा, एकटेच राहा, तेच हवंय ना तुम्हाला? मीही जातो निघून आता. जाणारच आहे. मला प्लीज सांगू नका. सांग त्याला जा. अरे हसतोस काय? अडव त्याला. कशासाठी अरे काहीतरी वेड्यासारखं काहीतरी करेल तो. काही करणार नाही वेळेसारखं. तू बस, उगा टणटण नको. बस गारू खाली बस. शहाण्या माणसाने बोलण्यातच काही अर्थ नाहीये. मग कशाला बोलतोस? सौरभ, तू? मी तुझ्याचकडे येणार होते आता. हे बघ ना, तू मला वाढदिवसाला दिलेली साडी नेसलीये मी. आणि हो, नेसलीच आहे, घातली नाहीये. कशी नेसलीये मी सांग ना सौरभ. आज पहिल्यांदाच नेसलीये. काय झालं सौरभ? सौरभ, 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 आई बाबा दिल्लीला गेलेत. घरात कोणीच नाहीये. आपण प्लीज बाहेर जाऊया. चल. सौरभ, खरंच घरात कोणी नाहीये. मला खूप भीती वाटतेय. आपण प्रेम करतेस माझ्यावर? हो, खूप. काय झाला? फोन का उचलत नाही?